हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज मी मस्तच कुटाणा केलेला आहे. मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली माझं डोकं आहे का खोकं आहे कधी कधी कळत नाही. आणि कधी कधी ना अशा गोष्टी म्हणजे माझ्या लक्षात राहायला हव्यात आणि त्या साध्या साध्या गोष्टी पण मी विसरून जाते. आणि काय चाललं आहे काही नाही मला कधी कळतच नाही, नाही का असं. तर मग मी काय केलेलं आहे तुम्हाला म्हणजे दाखवते मी, नाही का, काय कुटाणा केलेला आहे. आपण आता आहे ना गॅलरीमध्ये जाऊ, मी तुम्हाला दाखवते. हे ना काच मी ना यामुळे बंद ठेवते कारण रुद्र आहे ना 17 वेळा बाहेर जातो आणि 2-4 वेळा आहे ना तो अडकून पण बसलेला आहे बाहेर. आणि काही नाही कुटाणे करत राहतो आणि धूळ वगैरे पण असते. हे हे पैसे आहेत ना हे ओले झाले होते माझ्या चुकीमुळं. ठीक आहे. तर आहे ना झालं काय की सकाळी आहे ना आबू जेवत होता आणि त्याला मी म्हटलं की माझ्याकडे कॅश आहे, तू मला ऑनलाईन दे, नाही का, 700 रुपये. तर मग तो म्हटला की आत्ता माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे, तू मला रात्री दे, नंतर मग मी तुला देईल, नाही का, ऑनलाईन. तर मग मी ते पैसे काय केले की पोळ्या करता करता आहे ना खिशातच ठेवले. आणि थोड्या वेळाने मशीन लावताना आहे ना मी काय केले की मशीनला कपडे टाकताना ती पॅन्ट पण टाकून दिली, नाही का, तशीच. आणि माझ्या लक्षातच नाही की त्याच्यामध्ये मी पैसे ठेवलेले आहेत, नाही का. आणि अर्धा तास झाला, जवळपास अर्धा तास झाला आणि अर्धा तासानंतर मग मला लक्षात आलं की अरे पैसे तर पॅन्टीचंच राहिलेले आहेत आपले आणि ते आता ओले झाले असतील. आणि आता मशीन अर्धा तास झाल्यानंतर मग ते काय बंद नाही करता येत, नाही का. तर मग काय कधी कधी काय चाललं आहे ना मला काही कळतच नाही, नाही का. तर मग ठीक आहे, काय बघू आपण काय होतं काही नाही, नाही का. मी आता जेवते पहिले, मला भूक लागलेली आहे. माझं सगळं लक्ष आहे तुझ्याकडं, मी बघते तुला. रुद्र, झोपेत येतो. अरे वाजता चिचू, आम्ही चाललो आता दुसऱ्या मंदिरात. चलो. वाव. सो आत्ता आम्ही आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि हे खूप छान आहे. मी तुम्हाला जशा गोष्टी मला दिसतील मी तसे तुम्हाला सांगते, दाखवते. आणि हे पण बघा किती सुंदर आहे, किती छान मूर्ती आहे. मोबाईलपेक्षा पण छान असं ओरिजिनल समोर बघायला खूप सुंदर वाटतंय. काही खायचं वगैरे असेल, पॉपकॉर्न वगैरे इथे भेटून जातं. आणि इकडून खूप छान अशी नक्षीकाम इथे केलेलं आहे मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर कधी आलात ना तर इकडे नक्की विजिट करा नाशिकमध्ये. खूपच सुंदर आहे आणि अजून सुंदर वरती आहे. आम्ही आता चाललोच आहे वरती, तुम्हाला दाखवते. मस्तपैकी गाणे वगैरे लावलेले, मस्त. वाव, किती मस्त आहे मंदिर. इथे फाउंटन पण आहे, सगळेजण फोटो वगैरे काढतायत. इथे बसायला पण आहे. खूप मोठं मंदिर आहे. अक्षय येतो मागून, मी चालले पुढे. खूप सुंदर मंदिर आहे इकडून. असं एवढं आहे मोठं मंदिर आहे, जायलाच खूप वेळ लागेल. पायऱ्या पण भरपूर आहेत. किती बारीक काम आहे रे, हे बघ किती बारीक आणि किती कोरीव काम केलेलं आहे. आणि वरती सुद्धा मूर्ती, अक्षरशः मूर्ती कोरल्यात. किती सुंदर आहे हे काम. आणि हे हँडमेड आहे पूर्णपणे.
आता पळतच सुटलाय. मजा वाटते. आपण फिरायचं का आता त्याच्या मागं? येवसक केवढं वाटतंय ते फिरतंय तर. चाललोय बाहेर आणि असं दिसतंय वरून असं एवढं. आता बाहेर फिरायचं का? चला आता जायचंय घरी. काहीतरी खाणार मी. बस जेवायचं आलं मला जेवायचं. तुला खाती? तू खाती? तो गारे कोणते कोणते 6 दिला का या? हा मग किती पाहिजे होते? 5 पाहिजे होते गर्दीमध्ये एक्स्ट्रा जाऊ दे काय खाऊन.